साइड हो वर असल्यामुळे आम्ही ज्यांची वाट बघत होतो पुढे जाऊन आणि ही लोक मागेच बसलेत. तुम्हाला काय वाटतंय का? हा तिकडे थांबलो आम्ही तुमची वाट बघत. छे काय सांगितलं? पोहे सांगितलं. पोहे कांदा भजी. अरे भजी घ्या ना. भजी सांगितलं नाही. अजून 2 पोहे आणि अजून एक. किती प्लेट सांगितले? 5 पोहे 1 कांदा भजी. एकच काय आल्यावर अजून घेऊ म्हणून सांगितलं. हो टरड्या. बघूया आता नाश्ता करूया. पोहे कांदा भजी मागवले. आमचे शेठ लोक असताना आम्हाला खायची काय टेन्शनच नसतं. सगळं खाऊ घालतात. सगळं खाऊ घालतात. हवा बघितले का लगेच केस करणार. मला माहित पडलं तू घेतो तुला प्लेट चालते का? आपको गेला कुणी सांगितलं ताई? कांदा भजी 2 प्लेट करा. सिंहगडावर आल्यावर त्यांचं दही, पिठलं भाकर आणि कांदा भजी हे नक्की ट्राय करा. प्रॉपर गावाकडची टेस्ट भेटते. म्हणजे जर तुम्हाला गावाकडचं ऑथेंटिक फूड खायचं असेल महाराष्ट्राचं तर सिंहगडावरती येऊन सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि अशा प्रकारचा पण कचरा इथे केलेला आहे. घेऊन जावायला पचत नाही जेवण. पोहे आले, दही आले. सोडलंय काय मराठी बोल. तो आत्ता आमचा नाश्ता करून झाला आहे. आत्ता वाजलेत 8:45 9:15. आता पटपट पटपट खाली उतरायचं आहे. घरी जायचं आहे. 11ला आपली दुसरी ट्रिप चालू होते. सो बघा 11ला दुसरी ट्रिप चालू होती. ये बॉडी कुठली? बोर. आमची फास्ट मॅडम आता अशी उतरणार ती जप 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 खाली. पण तिथून इथं आत परत चालत 2 किलोमीटर ना. हे पण 2च किलोमीटर आहे. फक्त हे आडवं आहे. ए जादू अरे उतरायचं आहे. काय करते? तिला जायचंय रिक्षाने खाली आणि आम्ही म्हणतोय ट्रेक करत खाली जायचं. हाती खाली. लोणावळा चिकी. चालत का गाडीनं? चालत. हां चालत. चलते चलते कडच्या रस्ते. बस आहे बस. 5 चालत 3 गाडी. 1 2 3 म्हणते. बघ ना बडा लय खाल्ला चांगलं झालं यार का. आबा बडा आपण फाट्यावरच थांबलो गाडी घेऊन येते. हां ते 2 किलोमीटर पण नाही आपलं. सर यार
तर सकाळी पडलो होता आता. तर आपण पहाटे आलो होतो तर इथं तुम्हाला काही दिसलं नाही. हा दुसरा दरवाजा आहे आणि पहिला दरवाजा पुढे खूप भारी आहे. म्हणजे वानर सेना जिंदाबाद. तर पहाटे येताना आपल्याला हे काही दिसलं नाही, दरवाजे आणि तटबंदी वगैरे. पण म्हणून पहाटे लवकर ट्रेक चालू करायचा, लवकर संपवायचा. आता घरी जाऊन आपल्याला आरामात आपलं काम करता येऊ शकते. तर सकाळी जी गर्दी होती ती थोडी कमी झाली, पण आत्ता लोक जरा जास्त वाढले. भरपूर गर्दी राहा. काय म्हणतं सर? हा कुठला आहे? पहिला दरवाजा आहे ना? दुसरा? काय खातं रे? वॉटर लेमन. हळू हळू. लेमन वॉटर लेमन. सिमेंटचा नव्हता. गाडीने राव. तिला अजून गाडीनेच जायचं. ब्लॉगमध्ये नको की. हो. आपण लावू COEP मध्ये. तुझ्या घरी एक ट्रिप होईल. अरे या ना बिंदास. आय एम वेलकमिंग यू. हा ना. एवढी गर्दी. तिकडून काढ की पूर्ण दरवाजा. चल जा तिकडे. अरे काय करताय? चला. तू जाऊन तरी काय. अरे आम्ही लोक किती आम्ही. साइड हो जो. दादा आला नाही की अजून. आत्ता मगाशी आपण वरती होतो, उतरत आले खाली. आत्ता वाजलेत 9:30. जास्त वेळ नाही लागला आपल्या उतरायला. आपण त्या पॉईंटवरती बसलो होतो वरच्या. सो हाल कुछ ऐसे है. गुडघे दुखतात आहेत मस्तपैकी असे. आग तीव्र सनक जाणवले गुडघ्यांमध्ये, म्हणून आम्ही थांबलो आहे. पहिला ब्रेक. त्यानंतर नेहमी ठरवतोय रेग्युलर येऊ ट्रेकला, पण काय होत नाही आपल्याकडं असं. बघू आता ह्या नवीन वर्षात किती ट्रेक होतात आणि किती काय होतं. आता पहिलं खाली जाऊया. लय वैताग आला भेंडी. काय बोलतो पुष्के? हाउ आर यू? आई एम फिट एंड फाइन. ये बाड़े. तो ये बंदे ने अपना 50 किलो वेट कम किया है. 50 सॉरी ज़्यादा हो गया. 23 किलो वेट कम हो गया है इन 6 months. त्याची खूप भारी जर्नी झाली या 6 महिन्यामध्ये. म्हणजे डायरेक्ट काय पलटच ना भाऊ. दररोज 14 किलोमीटर वॉकिंग करत होतो. त्यानुसारच त्याचं वजन तेवढं कमी झालं आहे. जरी तुम्ही रेग्युलर तेवढा वर्कआउट केला नाही तर वॉकिंग जरी केली तरी फॅट लॉस होतं. जास्त एक्सरसाइज करायची गरज नाही. मिथ आहे, मी बोलतोय. चला आता अजून थोडं खाली जायचं रे बाबा. सो आत्ता झालेत 9:56. चालू केला होता 9
आय थिंक 9लाच चालू केलं होता. ट्रेक कंप्लीट झाला आहे. बाकीचे ते लोक खाली येतील गाडीची, तर आम्ही आलो खाली आणि आता खाली आलो. पण मजा आली उतरताना, तर खूप मजा आली. पट 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 पाय टाकत टाकत आम्ही आलो भाऊ खाली. बाकी ओव्हरऑलचा आजचा तर ओव्हरऑल आजचा जो ट्रेक होता तो खूपच भारी झाला. कारण की नवीन मेंबर होते, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी झाल्या. त्याचबरोबर थोडी मजा मस्ती पण केली आम्ही. कारण की जे नवीन मेंबर असतात त्यांची ट्रेकिंगमध्ये मजा घ्यायला काही वेगळीच मजा येते. सो अशा प्रकारे आजचा ट्रेक झाला आहे. मस्त वरती खाल्लं होतं दही वगैरे, नरड्याला आलं आता माझ्या. सगळं पोट हालून हालून वजन थोडं वाढलं आहे, ते पण कमी करावं लागेल. काय आलं? खाली आल्या आल्या पहिलं तोंड हातपाय धुतले. अख्खा घाम आणि चिकचिकच असं झालं तर बॉडी. बरं झालं आज हेल्मेट घेऊन नाही गेलो. कार आणली होती, तसं कारमध्येच हेल्मेट ठेवलं. नाही तर मागच्या वेळेस हेल्मेट घेऊन ट्रेक केला होता आम्ही. आता नॉर्मल ट्रेक केला. आणि काही लोक आत्ता निघाले ट्रेकला, म्हणजे त्यांना किती वेळ लागेल, किती ऊन लागेल, याचं गणित तेच लोक लावू शकतील. तर त्यांना ऑल द बेस्ट. जावा मस्त उन्हात फिरा. आपण तर उतरलो बाबा आरामात. आता इथे इथे नाश्ता करू आम्ही थोडं. सो तुम्हाला एक ग्लिम्स दाखवतो की सिंहगड काय प्रकारचा दिसतो. सकाळी तर आपल्याला काही दिसला नाही आहे, पण फायनली आपल्याला पूर्ण किल्ला दिसतो आहे, जो काही अशा प्रकारचा. मस्तपैकी मॉर्निंगलाच ट्रेक चालू करा. आणि हां, या ट्रेकची खास बात की मॉर्निंगला या, लवकर या, जितकं लवकर होता येईल लवकर या. सनराईज बघा, मस्तपैकी सनराईज दिसतो. थंडी आहे हवा. त्यानंतर 8 वाजता खाली उतरायला चालू केलं तर 9पर्यंत तुम्ही खाली असाल. आणि तुम्हाला पुढे ऑफिसला जरी जायचं असेल तरी तुम्ही जाऊ शकता. ऑफिस डेज म्हणजे वर्किंग डेजमध्ये सुद्धा मी येऊ शकतो. आता आम्ही जाऊया पुढं. आणि गेस्ट अपेरियन्स म्हणून आमचा विराज भाऊ गणगोटे. विराज भाऊ गणगोटे नाही, ते लोक आहेत थोडं. तर तो सुद्धा आला होता इथे पूर्ण. तो पक्षीवाला आहे. तो केवढा आहे? बंदूक केवढी आहे त्याची? हा, तेवढं तर देऊ शकतो द्यायला काय. हां, चांगलं आहे. तर गडाच्या पाय तुम्ही बोला काय. तर गडाच्या पायथ्याशी स्टॉल वगैरे आहेत, तिथं पार्किंग केली तरी तुम्ही चालेल. आणि विराजसुद्धा आला आहे. त्यांनी पक्ष्यांचे काही फोटो काढले असतील. तुम्ही जर त्याला ओळखला नसेल तर तो लास्ट टाईमचा जॅकलवाला तो हाच आहे, जो आपण जॅकलवाला व्हिडिओ केला होता. आणि आज बघूया त्याने काय काय फोटो काढलेत आणि कसे कसे फोटो काढलेत बघच. मी स्क्रीनवर टाकेलच. त्यांनी दिले लवकर तर नाही तर. अरे बा, लयच भारी आलाय बे. होय बघा काय कला आहे पोराच्या.
चला आता हा ब्लॉग इथंच संपतोय. बाय. 1 2 3 थोडं स्माइल करा. कोण राहिलं रे?